गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता पाहूयात महाफास्ट 100। राज्यात पीक नुकसानीमुळे मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर। 2025 मधील खरीप हंगामासाठी 2215 कोटींची मदत मंजूर। सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा। उद्यापासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश। उद्यापासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार फडणवीसांची माहिती। राज्यात अतिवृष्टी पुरामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पंचनामे करण्याचं काम अद्यापही सुरू आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया। नुकसानीच्या पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू। दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। दिवाळीच्या आधी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, भरणेंची माहिती। आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिलेली नाही। दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली। शरद पवार यांचं वक्तव्य। राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देणं गरजेचं, पवारांची मागणी। राज्यातल्या अतिवृष्टीमुळे अजित पवार यांनी आता खडकवासलामधील जनसंवाद कार्यक्रम ढकलला पुढे। लवकरच पूरग्रस्त भागांना देणार भेट। अजित पवार यांची ट्विट करत माहिती। तत्काळ पंचनाम्यास सुरुवात करण्याचे निर्देश। उद्धव ठाकरे 2 दिवसांमध्ये धाराशिवचा दौरा करणार। ठाकरे धाराशिवमधल्या पूरस्थितीचा घेणार आढावा। पूरग्रस्त नागरिकांची मदत करा, ठाकरेंच्या शिवसैनिकांना या सूचना। नाशिकमधील शेतकऱ्यांसोबत मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉल केला आणि साधला संवाद। पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भातली घेतली माहिती। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून बीडमधील नांदूर गावामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। एनडीआरएफच्या टीमचंही पाचारण करण्यात आलेलं आहे। गिरीश महाजन यांची ही माहिती। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत घोषित करा। रोहित पवार यांची ट्विट करत राज्य सरकारकडे ही मागणी। धाराशिवमध्ये नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। प्रताप सरनाईक मदतीचे साहित्य घेऊन उद्या धाराशिवमध्ये जाणार। मदत घेऊन जाणार म्हणजे नक्की काय करणार? ओमराजे निंबाळकर यांच्या मदतीचा दाखला देत राऊतांची सरनाईकांवर टीका। बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, पंचनामे करत सरसकट मदत मिळेल, धस यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। बीडमधील बहादपूरमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बैलगाडीतून नुकसानीची पाहणी। सिंदफणा नदीला पूर, त्यामुळे अनेक गावांचा पुराचा फटका बसला। बीडमधील माजलगावमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला सुखरूप काढलं बाहेर। गोदावरी, सिंदफणा आणि मांजऱ्या नद्यांना आला पूर। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, सोयाबीन कपाशीला फटका। अमरावतीमध्ये सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी। सोलापूरमधल्या करमाळ्यातील संगोबा या मंदिरामध्ये 90 जण अडकले। अडकलेल्या 90 जणांचं बोटीच्या साह्यानं रेस्क्यू। आपत्ती व्यवस्थापन मदत पथक हे गावात दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्याकडून अतिवृष्टी भागाची पाहणी, तर पैठण तालुक्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसानं मोठं नुकसान। संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला। नद्यांना पूर, वाहतूकही ठप्प। जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे जालना जिल्ह्यातील सुखना नदी दुथडी भरून वाहते। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या गंगाखेड या तालुक्यातील खळीसहित 5 गावांचा संपर्क तुटला। गोदावरीच्या बॅकवॉटरसह ओढ्याला आलं पाणी। ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। परभणीत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, मनसेच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। ओला दुष्काळ जाहीर न केल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याचा मनसेचा इशारा। बीडमधील मातोरी गावात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत, तलाव फुटला, शेतीचं नुकसान। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गेला वाहून, रस्ता दुरुस्तीची मागणी। बीड तालुक्यातील पिंपळगाव, कानडा या ठिकाणी 12 तर हिंगवणी हवेलीमध्ये 6 जण पुरात अडकले। संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली। तात्काळ प्रशासनानं मदत करावी अशी मागणी। मुसळधार पावसामुळे लातूरच्या औसामधील तेरणा नदीला पूर। पुराचं पाणी घरात शिरलं, घरातील साहित्याचं मोठं नुकसान। नदीच्या पुरामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये वरूर गावाला पुराचा वेढा। अतिवृष्टीमुळे गावाला पुराच्या पाण्याचा फटका। शेवगावपासून अहिल्यानगरकडे जाणारा महामार्ग बंद। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कन्नड तालुक्यात टाकळी गावामध्ये पुराच्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू। पुराच्या पाण्यातून दूध घेऊन जाताना शेतकरी वाहून गेला। साहेबराव असं या शेतकऱ्याचं नाव। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा।
नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती प्रशासनानं 37,70,00,000 रुपये नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले। सर्व विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद। भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला महापूर, नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतरही छोट्या मंदिरांना पाण्याचा वेढा, नदीवर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूलही पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जालन्यात पावसाचा हाहाकार, कपाशी सोयाबीनसह शेतकऱ्यांची इतर पिकं पूर्णतः पाण्याखाली, शेतशिवारांना तळ्याचं स्वरूप। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाईकस्वार पुराच्या पाण्यात गेला वाहून, पुराच्या पाण्यातून बाईक चालवणं महागात पडलं। वैजापूर तालुक्यातील बाभुळ गावातील ही घटना। जालन्याच्या वाकुळणी, माहेर, भायगाव आणि देश गव्हाण परिसरामध्ये मुसळधार पाऊस, शेताला तळ्याचं स्वरूप। मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे मोहोळच्या शिरापूरमध्ये शेतकऱ्यांच्या घरात शिरलं पाणी, शेतकऱ्यांची पिकं गेली वाहून, शेतकरी हवालदिल। धाराशिवच्या परंडामध्ये चिंचपूर बुद्रुक गावामध्ये पूरसदृश्य परिस्थिती, अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, परिसरातील लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर। बुलडाण्यामध्ये पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, येळगाव धरणाचे स्वयंचलित गेट उघडले। पैनगंगा नदीकाठच्या गावांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूरमध्ये नागझरी नदीला आला पूर, बोरगाव, भादा, भेटा या गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प, बोरगाव नकुलेश्वर जवळचा पूल पाण्याखाली। सोलापूरमधील सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली, शेती पिकांचं नुकसान। धाराशिवमध्ये दुधना नदी, चांदणी नदी आणि पानगंगा नदीला पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं नुकसान, दुधना नदीच्या काठावरील सर्व शेती खरडून गेली। धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या बेदरवाडीमध्ये पुरामुळे शेतकऱ्यांना पशुधन गमावलं, 2 गायींचा पाण्यात बुडून मृत्यू तर 1 गाय वाहून गेली। नाशिकमधील सटाण्यातील हरणबारी धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो, मोसम नदीपात्रात विसर्ग सुरू, मोसम काटवण आणि करंजाळी खोऱ्यामध्ये दिलासा। नाशिकच्या गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग झाला सुरू, सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, गोदाघाट परिसरातील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा धरणाचे 5 दरवाजे उघडले, धरणातून 14,830 क्युसेकने गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। हिंगोलीच्या वसमतमधील चौंडी या भैरोबातील गावामध्ये असलेला नदीवरचा पूलच तुटला, नदीवरील पूल तुटल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेसोबतचा संपर्कही तुटला, गावातील मंदिरांमध्ये शाळा भरवली। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाणार, संततधार पावसामुळे गंगापूर धरणात 2,272 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगरमधल्या जोरदार पावसामुळे नगर कल्याण महामार्ग 2 दिवसांपासून बंद, पावसामुळे जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील 423 गावं बाधित, यामध्ये नगर तालुका, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यांचाही समावेश। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून